खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि संचालकावर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत माजी संचालक यशवंत शेठ साबळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि संचालकावर गंभीर आरोप केलेत आणि संचालक मंडळाने समोरासमोर बसून आरोप खोडून दाखवावे असे आवाहन केले। पाहुयात यशवंत शेठ साबळे यांची अनकट पत्रकार परिषद। जी आता इलेक्शन घेतली गेलेली आहे ऑक्टोबर 2025 मध्ये ती बेकायदेशीरपणाने इलेक्शन लावलेली आहे। त्यामध्ये बिनविरोध म्हणून त्यांनी इलेक्शन डिक्लेअर केली आहे आणि मी ती कॉपी मला चॅरिटी कमिशनमध्ये भेटली आहे। त्यामध्ये उल्लेख केला आहे की बिनविरोध इलेक्शन आणि त्याची मी सदस्य असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही आहे। इलेक्शन लावण्याआधी जनरल बॉडी इलेक्शन मीटिंग घ्यायला लागते, कुठल्याही प्रकारची जनरल बॉडी मीटिंगही झाली नाही आणि मी त्यांना पत्र देऊन अगोदरच कळवलं होतं की कुठल्याही प्रकारची मीटिंग असेल तर मला कळवण्यात यावं, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची मला पूर्वकल्पना न देता आणि मला फेब्रुवारी 3 तारखेला माहिती मिळाली की ऑक्टोबर 2025 मध्ये इलेक्शन झालेले आहे। त्याच्यामध्ये माझं आणि मसरूरकरांचं नाव गाळलेलं आहे आणि ती बिनविरोध दाखवली। त्याच्यामध्ये जो निवडणूक अधिकारी दाखवला आहे तो शेगाव पक्षाचा उपसरपंच आहे देवनाळेचा, भूषण कडो म्हणून, व त्याची बायको रायगड बँकेमध्ये सर्व्हिसला आहे। मग अशा संस्थेच्या ज्या पक्षाच्या लोकांना जर निवडणूक अधिकारी करणं असं ही कुठल्या प्रकारचे इलेक्शन आहे हा त्यांना माझा प्रश्न आहे। आणि त्याच्यामध्ये बिनविरोध दाखवले, जर नोटीसच ना दिली, बिनविरोध कधी होती जर समोरच्याला बोलून तुम्ही चान्स दिला तरच बिनविरोध होते ना। आम्हाला कुठल्याही प्रकारची मला नोटीस नाही, कल्पना नाही, काही नाही। मी स्टँडिंग मेंबर असताना सुद्धा मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही आणि मी त्याची कंप्लेंट चॅरिटी कमिशनर केली आहे, रितसर तिथं दाखल केलेली आहे केस। यापूर्वी तुम्ही संस्थेत असताना बरेचसे भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याबाबत काय? भ्रष्टाचाराच्या बाबतीत सगळ्या पेपर आणलेला आहे। नंबर 1, मी सुरुवात जी झाली, मला ऑक्टोबर 2024ला नेमला आर्थिक खातं माझ्याकडे दिलं गेलं होतं। त्या 3 महिन्यामध्ये मला असं बऱ्याचशा गोष्टी आढळल्या। ते मी मीटिंगमध्ये व संतोषलाही पर्सनल विचारले होते अध्यक्षांना, बरेचसे भ्रष्टाचार आहे, पण ते काय मला उत्तर देऊ शकले नाही। मग मीटिंगमध्ये विषय घेतला तांबेटळी शाळामध्ये आपली संस्थाची परिस्थिती खराब असताना तांबेटळी इथं शाळेची जागा घेण्यात काय अर्थ होता आणि तिथं बेकायदेशीरपणा त्यांनी 49 लाख रुपये दिले म्हणून त्याचा माझ्याकडे कॅशची एंट्री आहे आणि ती मी तुम्हाला पेपर देऊ शकतो। वेगवेगळ्या दिवशी त्यांनी दिलेले हे 49 लाख कोणाला दिले त्यांनी उत्तर दिले नाही। व त्यांनी भर मीटिंगमध्ये सगळे असताना, मसरूरकर सर असताना, अबू जळगावकर असताना, किशोर पाटील असताना, मी जर मार्चपर्यंत जर परमिशन नाही आणली तर हे 49 लाख रुपये संस्थेला परत करेल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं। पण त्यानंतर शेवटची मीटिंग जी फेब्रुवारी 25ला झाली होती त्यानंतर त्यांनी कधीही मीटिंग घेतली नाही। एकंदरीत आपला जो HSPच्या विरुद्ध आपण त्या संचालक बॉडीवर आहात, नेमकी आपण संचालक बॉडीमध्ये व्यवस्थापनाची भाग असतानाही आपण भ्रष्टाचार काढण्याच्या प्रामुख्याने उद्देश घेऊन आपण त्या सगळ्या गोष्टींकडे पाहिले। आज आपण निवेदनही याची सुरुवात कशा पद्धतीने झाली, कुठले मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि आज आपण केलेल्या तक्रार निवेदनाचे प्रमुख उद्देश होते। आता भ्रष्टाचाराच्या बाबतीतच बोलायचे बरेचसे प्रकारचे भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये शाळेचा जो भ्रष्टाचार केला नियमाप्रमाणे घटनेमध्ये लिहिलेला आहे की जर एखाद्या तुम्ही संस्थेची वस्तू जर वापरत असेल, म्हणजे जर शाळा असो, दुकान असो वगैरे असेल, त्याचा होणारा जो प्रॉफिट आहे तो संस्थेमध्ये जमा करायचा आहे। गेले 20-25 वर्ष किशोर पाटील ही दुकान वापरत आहे, ते फक्त मात्र 500 रुपये हे भाडं देत, पहिले 200 देत होते, नंतर 500 रुपये भाडं देत आहेत। पण घटनेप्रमाणे 7 नंबरचा घटना क्रमांक आहे, तुम्ही पत्रकार वाचू शकता, याच्यामध्ये की लिहिलेले संस्थेचा फायदा हा घ्या सर, 7 नंबरचा कलम वाचा, याच्यामध्ये लिहिलेला आहे की प्रॉफिट जो काय होईल तो तुम्ही संस्थांमध्ये जमा करायचा आहे। ते जमा न करता तो प्रॉफिट स्वतः वापरत आहे। त्यामध्ये एक जनरल पुस्तक आहे ज्याची किंमत फक्त 30 रुपये, पण तो त्याच्यावरती शिक्का मारून ते 150 रुपयाला बळजबरी मुलांना विकत घ्यायला लावते। ह्याच्यावरती कोणीही काही बोलायला तयार नाही आहे। दुसरे ते चॉकलेट बिस्किट भेटतात, त्याला फूड क्राफ्टची परमिशन लागती, ती काही परमिशन नसताना सुद्धा ते विक्री करतायत आणि त्याच्यावरती संस्था काही ऍक्शन घेत नाही। नंतर ह्याच्यामध्ये त्यांनी जो दाखवला आहे की स्टॅम्प पेपर मी ह्याच्यामध्ये ॲग्रीमेंट केलेलं आहे, तो स्टॅम्प पेपरही खोटा निघाला आहे व त्याच्या विरुद्ध तक्रार देऊन FIR कॉपी 420चा FIR गुन्हा दाखल झालेला आहे आणि खोपोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे व सध्या ते त्याच्यावरती जामिनावरती आहे। दुसरा, आता जी वाशीमध्ये जी केस दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये पण किशोर पाटील
आणि दिनेश गुरव यांच्या संस्थापकांवरून नावं गेलेले. तर वास्तविक बघायला गेलो तर त्याचा अध्यक्ष आहे KMC कॉलेजचा किशोर पाटील. पण दिनेश गुरवचं नाव का घेतलं गेलं ह्याचे काही कारण आहेत ते मी तुम्हाला क्लिअर करून घेतो. आपलं मिलिंद मराठे हे क्लेरिकल जॉबला होते KMC कॉलेजला. 2015-16 मध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली व त्यावेळी त्यांना पगार होता 75,000 रुपये. 16ची गोष्ट आहे. 2016 मध्ये त्याला 75 पगार असताना त्यांनी VRS घेतली व त्याला लगेच दिनेश गुरुंनी जनतामध्ये व्हाईस प्रिन्सिपल केलं. आणि त्याच वर्षी ह्या दोघांनी मिळून शेखर कुलकर्णी ज्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे वाशीमध्ये, ज्याच्या मिसेसचा आहे जो मेन ह्याच्यामध्ये आहे, त्यांनीच शेखर कुलकर्णीला दिनेश गुरव आणि मराठ्यांनी संस्थेमध्ये आणलं गेलेलं आहे. त्यामुळे दिनेश गुरवचं नाव ह्याच्यात गौऱ्यात आलेलं आहे या केसमध्ये. तसं वास्तविक बघितलं तर KMC मध्ये दिनेश गुरवचा काही संबंध नाही, पण शेखर कुलकर्णींनी त्यांचं नाव घेतलेलं आहे की मला या संस्थेमध्ये दिनेश गुरव आणि मिलिंद मराठेने आणलेलं आहे. आणि एकाच संस्थेमध्ये हा मिलिंद मराठे 2 पगार घेतोय. त्याला पेन्शन सुद्धा भेटते KMC कॉलेजचा आणि प्लस तो व्हाईस प्रिन्सिपल म्हणून पगार घेतोय. म्हणजे किती प्रकारचा हा भ्रष्टाचार त्याला लिमिट नाहीये. दुसरा जे आता आम्हाला मी जो वर्षभर होतो तिथं डोनेशन वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन तिकडे येतात. तर 2 कोटीच्या वरती डोनेशन येतात. मला जर त्यांनी मला संतोष जंगमनी पत्र देऊन मला हिशोब मागितला होता व तो हिशोब मी त्याला रायटिंग मध्ये दिलेला आहे. पण जेव्हा मी त्यांना जेव्हा हिशोब मागितला एवढ्या वर्षाचा ते मला देऊ शकले नाही आणि त्याला मी रितसर फी भरा पण तयार होतो, पण त्यांनी मला कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं नाही. आणि हे सेम पत्र मसुरकर साहेबांनी पण त्याला दिलेलं आहे. 2 पत्र मसुरकर साहेबांनी पण त्याला दिलेले, पण त्यांनाही काही उत्तर दिलं नाही. नंतर दुसरा हा जो नियम आहे आपला खालापूर मर्यादितच आपण मेंबर करायचंय हे असताना सुद्धा त्यांनी विपुल म्हात्रे म्हणून पनवेलचे त्याच्याकडनं परस्पर काही पैसे रक्कम घेऊन त्याला इथं डायरेक्टर केलेला आहे. आपल्या नियमाप्रमाणे खालापूरच्या बाहेर कोणाला करायचं नाही ह्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेतले, कारण ही खालापूरची संस्था आहे. कोणी बाहेरचा येऊन या संस्थेवरती अधिकार दाखवत असेल ते चुकीचं आहे. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये असंही करण्यात आलंय संतोष जंगमनी ह्याच्यामध्ये सगळे अलिबागचे लोकांचे नाव मेंबर म्हणून घेतलेले आहेत. त्याचे सगळे पुरावा पेपर माझ्याजवळ आहेत, मी आपल्याला देऊ शकतो. याच्यामध्ये धर्मदायांकडे आपण याबाबत काय तक्रार केली, किशोर पाटलाच्या बाबतीत तक्रार केली, याच्या बाबतीत तक्रार केली, पण धर्म आयुक्त पूर्ण एक KTSP मंडळाला सोबत घेऊन चाललेत. त्यांनी माझी केस जानेवारीमध्ये मी दाखल केली, फेब्रुवारी 25ला दाखल केली. आजही परवा माझी तारीख होती, त्यांनी डायरेक्ट एप्रिलची तारीख दिलेली आहे. आज आपलं शिष्टमंडळ KTSP मध्ये गेलं होतं, कशा पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष या नात्याने आम्ही हा जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या FIR मध्ये त्या दोन्ही आरोपींचे नाव आलेले किशोर पाटील आणि दिनेश गुरव असं. हे किशोर पाटलांचं नाव आहे या पेजवरती, दिनेश गुरव यांचं नाव या FIR मध्ये आलेलं आहे. वाशीला ही FIR झालेली आहे. या बाबतीत आम्ही खोपोली शहर भाजपा वतीने आम्ही संचालकांना आज हे पत्र दिलेलं आहे. या पत्रामार्फत आम्ही त्यांना असं कळवलेलं आहे की ह्या आपल्या संस्थेमध्ये हा जो गैरव्यवहार झालेला आहे आणि याच्यामुळे जी संस्थेची बदनामी झाली, त्या कारणास्तव या दोन्ही संचालकांवरती आपण तात्काळ कारवाई करावी. ते दोषी आहेत नाही आहेत ही भविष्यातली गोष्ट आहे, पण आज त्यांच्यावरती FIR आहे. आणि आपल्या खालापूर तालुका शिक्षक प्रसारक म्हणजे ह्या आपल्या तालुक्यातली ही प्रतिष्ठित संस्था असून त्या संस्थेवरती बदनामीचे नाव याच्यामुळे झालेले आहे. आम्ही त्यांना ही विनंती केलेली आहे आणि आम्ही आज भव्य मोर्चा करणार होतो त्या संदर्भात, पण पोलीस स्टेशननी आम्हाला काल ही नोटीस दिली की जमाबंदीचा आपल्या इथे हुकूम निघालेला आहे. त्या कारणास्तव येणाऱ्या 3 तारखेपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं जमाबंदी करू शकत नाही आणि 10वी आणि 12वीचे पेपर असल्या कारणास्तव सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची मोर्चा इथे काढता येणार नाही. मी आणि आमचे सहकारी मुकेश रुपवते, संजय तान्हा आम्ही तिघेही तिथे गेलो होतो. त्या बाबतीत त्यांना हे पत्रक दिलं आणि 3 तारखेनंतर आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय की तुम्ही येणाऱ्या या 3 तारखेच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची जर त्यांच्यावर कारवाई केली नाही, त्या कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुमच्यावरती जन आंदोलन उभारू. एक मोठा मोर्चा शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने हा तुमच्यावरती आमच्या मार्फत येणार आहे. ही आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली.
या संदर्भात आमदार प्रशांत यांच्यावर बोलणं झालं का तुमचं? ते काय म्हणतात? या बाबतीत सदर बाबतीत आमचं दादांशी बोलणं झालेलं होतं. दादांनी हा मुद्दा विधानसभेत आपण उचलणार आहोत आणि याला न्याय देण्याचे आपण काम करणार आहोत. चॅरिटी कमिशनरकडे सुद्धा हा मुद्दा उचलणार आहेत ते, आणि त्याबाबतचं ते तिकडे आपल्या विधानसभेमध्ये मुद्दा उचलून याला न्याय देण्यासाठी बोलणार आहे. त्यामध्ये सदस्य किती सदस्य आहेत? 20 मध्ये टोटल 29ची बॉडी वाचूचे 20 आहेत. आता जी निवड झाली ते 8 घटना जोडून नाहीच आहे ना. बिनविरोध निवडणूक जेव्हा लावता, समजा एक्झिस्टिंग मी मेंबर असताना मला नोटीस येत नाही, म्हणजे ही कुठली बिनविरोध निवडणूक झाली? तुम्ही समोरच्याला सांगतच नाही की निवडणूक आहे किंवा तुम्ही पत्रकार, तुम्हाला कोणाला आले का नोटीस सांगा मला. जनरल बॉडीचे कोणाला पत्र आले का? पत्रकार साहेब तुम्ही सांगा मला. गोपाळ साहेब तुम्ही सांगा, तुम्हाला आले का नोटीस की बाबा इलेक्शन लागले? जाहिरात नाही, जाहिरात द्यायला लागते. 2021ची जाहिरात ती दिली होती, खालापूरच्या नगरपालिकेत लावली होती लॉकडाऊनच्या वेळी. त्यांनी कुठल्याही पेपरमध्ये देत नाहीत. पेपर तो मॅनेज केला जातो, सगळं करून ते आत्ताही त्यांनी कुठेही जाहिरात आलेला. तुम्ही पत्रकारांनी मला उत्तर द्यावा की तुम्हाला ही इलेक्शन ऑक्टोबरला झाली, तुम्हाला माहिती आहे का सांगा मला. म्हणजे एवढंच. आणि त्याच्यामध्ये ते सातो साहेब जे आहेत धर्म आयुक्त, त्यांच्याशी संगमती आहेत. तुमच्याच एका पत्रकार मित्राबरोबर मागच्या वर्षी आम्ही कंप्लेंट केली होती, पण त्यालाही काय उत्तर नाही आम्हाला. ह्या प्रकारचं हे सगळं चालू आहे तिकडे भ्रष्टाचारपैकी 2-3 गोष्टी अजून सांगतो. संतोषचा जो ड्रायव्हर आहे ऋषिकेश साळके, बॅलन्स शीट मध्ये त्याच्या नावावरती 13 लाखाची उचल आहे. तो ड्रायव्हर आहे, ऑफिशियली संतोषचा ड्रायव्हर आहे. मग त्याच्या नावावरती 13 लाख 2 वर्ष बॅलन्स शीट मध्ये उचल आहे. संतोष जंगमने स्वतःच्या नावाने 1 लाख रुपये उचल घेतली कॅश. संस्थांमध्ये 5,000 रुपयाच्या घटनेप्रमाणे 5,000 रुपयाच्या वरती कोणी घेऊ शकत नाही. 5,000च्या वर घेतले, 5,000च्या वर घेतले तर क्राईम आहे. मग त्यांनी 1 लाख रुपये कॅश कशी काय घेतली? प्रशांत पान पाटील हे नगरसेवक आहेत खालापूरला, त्यांचा प्रशांत डिजिटल म्हणून फोटो स्टुडिओ आहे. त्याच्या नावावरती बॅलन्स शीट वरती 23 लाख रुपये उचल आहे. मग असे एवढे 23 लाखाचे कुठले फोटो काढले? तुमचं तरी 23 लाखाचं बिल येईल का सांगा मला. पण त्याच्या नावाने 23 लाख आहे. आणि जो आता सस्पेंड आहे खोटे दाखल्याच्या वरनं, ज्याच्यावरती सभासद रद्द करा म्हणून दाखल केलेलं आहे काय, मग त्या माणसाच्या नावाने 23 लाख, म्हणजे हा किती मोठा घोटाळा आणि कसला प्रकारचा घोटाळा आहे मला काय कळायला तयार नाही. दुसरं, आमच्या यांना एक कंडिशन आहे की 25 लाख रुपये घेतल्याशिवाय मेंबर करता येत नाही. हा नियम केला होता ह्या लोकांनी. तर मी 25 लाख रुपये देऊन मी मेंबर झालेलो आहे. तर एक मेंबरला त्यांनी असं केलंय, संस्थेने 2 कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने 12.5 लाखाचे पेमेंट केलंय जे बॅलन्स शीटला आहेत. आणि त्या मेंबरनी ते पैसे त्या ह्याला दिले, डायरेक्टरला दिलेत, संचालकाला दिले ते 25 लाख त्या दोघांनी मिळून. आणि त्या संचालकांनी ते पैसे परत KTSP ला दिलेत आणि मेंबर केलाय. म्हणजे संस्थेच्याच पैशाने मेंबर. मी चौकशी का मागतो लवकर त्याचे कारण, हे पेपर घाल करण्यापेक्षा. पण ह्याच्यामध्ये बँक स्टेटमेंट कुठं जाणार नाही. तुम्हाला सगळ्यांना बँक स्टेटमेंट म्हणजे इंटरेस्ट सगळ्या सापडले जातील. हा सगळा एवढा मोठा पगार आहे, पण कोणी याला उचलून घरात तयार नाही. म्हणून मला ही पत्रकार परिषद आज घेऊन तुमच्या समोर व्यक्त करायचं. साहेब, KTSP मंडळाच्या अनेक शाळा ज्या आहेत त्या अनुदानित शाळा आहेत. काल गुगलवर सगळं सर्च केल्यानंतर ते माहिती पडत आली. एवढे दिवस किशोर पाटील सांगत होते की आमच्या शाळा या अनुदानित नाहीये. पण अनुदानित शाळांना अनेक शासनाच्या ज्या काही विद्यार्थ्यांसाठी स्कीम असतात त्या राबवाव्या लागतात. जसं की 12वी पर्यंत मुलींना शिक्षण द्यावं लागतं. मिलिंद मराठे जनता विद्यालय जी आहे त्याच्यामध्ये काय अनुदान आणि विदाउट अनुदान, ती जी मिलिंद मराठे ही चालवतात, विदाउट अनुदान चालवतात. त्याच्यामध्ये ते डोनेशन घेतात. त्याचाही बरंच कंप्लेंट आहे, पण तिथं कोणाला ते वाव देत नाही. हीच माझी मोठी मागणी. आजही बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात. बऱ्याच लोकांची मी परस्पर फी भरलेले आहेत. जे खरेच गरजू होते त्यांना मी माझ्या तर्फे किती मदत करता मी केलेली आहे. काय त्यांच्यामध्ये तुमचे एक पत्रकार पण मित्र आहेत, त्यांनाही मदत केलेली आहे. तेही सांगतील तुम्हाला की बाबा माझ्याकडे जेव्हा आल्यानंतर मी कोणाला खाली हात देऊन दिलं नाही. पण ह्या लोकांना काही नाही, भस्म्या रोग लागलाय. कसं पैसे काढता येईल, कसे पैसे काढता येईल, ह्या सगळ्यांकडनं तो झालेला आहे. आणि तुम्ही स्वतः पत्रकार, यांचे दर वर्षाला फॉरेन ट्रिप निघतात. हे कुठनं निघतात, कसे निघतात, ह्याचा तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होता. काय असं काय व्यवस्था चाललंय, काय दिनेश गुरेचा धंदा आहे किंवा बाकी किशोर पाटीलचा बिझनेस, त्या दुकानावरती दरवर्षी 10-10 दिवस जाऊ शकतात. चौकशी करावं त्यांच्या बँक स्टेटमेंट वगैरे सगळे, कुठले पैसे आले, काय आले, खरंच कोणी पैसे भरलेत का, त्यांच्याची स्पॉन्सरशिप केली आहे का, नाही, पैसे ह्यांनी दिलेत सगळे. ह्यांचा जो एजंट आहे तो वाशीचा एजंट आहे, जो ट्रॅव्हल एजंट आहे, त्याच्याकडे तुम्हाला ह्यांचा सगळा हिशोब मिळू शकतो.
जिथे साहेब आपण विधितज्ञ आणि मी 3 डायरेक्टरच्या बाबतीत अजून बोलणार आहे. या 3 डायरेक्टरवरती गुन्हा दाखल आहे. एक आहे किशोर पाटलावरती हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. नंतर दिनेश गुरव दाखल झालेला आहे आणि तिसरा आहे विनोद जाकोट्या, ज्याच्यावरती रॅनबीज विकले गेलेले लॉकडाऊन मध्ये. म्हणजे अशा गुन्हेगार लोकांना तुम्ही संस्थेमध्ये ठेवणार असेल तर काय पद्धत येणार आहे? विनोद जाकोट्या हा त्याच्या कंपनीतर्फे स्टील सिमेंट ते त्याच्या कंपनी विकलं जातं आणि जास्त रेटमध्ये त्याला पैसे दिले जातात. हा सगळा मिळून सगळं काम चालू आहे. आणि परत काय बोलतात ते आम्ही 25 लाख भरले, मग आम्हाला काय भेटायला नाही पाहिजे का? मग कशाला जाता? तुम्हाला जमत तर जाता कशाला? तुम्ही काय संस्थामध्ये पैसे कमवण्यासाठी गेले नाही? हे 25 लाख कशासाठी घेतले जातात? संस्था अडचणीत असल्यामुळं 25 लाख रुपये त्यांनी मागितले होते. मग आपण त्या हिशोबाने त्यांनीच नियम बनवला होता की जो 25 लाख रुपये देईल तरच त्याला मेंबर केलं जाईल. पण त्या लोकांनी असा त्याचा अर्थ लावला आहे की 25 लाख आम्ही दिले म्हणजे आम्हालाच कामं भेटल्या पाहिजेत. सगळे ठेकेदार अबू जळगावकर व त्याच्या नातेवाईकाला भेटतायत. तुम्ही सगळे जर ठेके काढले, सगळे अबू जळगाव व त्याच्या नातेवाईकाचे चुलता मामा काका तुम्ही सगळे बघितलं त्याच्यामुळे सगळे तुम्हाला दिसून येतील की ते सगळे त्याच्या नावाने आहेत. सप्लाय करणार विनोद जाकोट्या, म्हणजे सगळी मिली बघत चालू आहे. म्हणजे ह्यांना जयंत भाईंचा विषय चांगला होता की संस्था चांगली झाली. ह्या लोकांनी बिझनेस करून ठेवलेला आहे. ह्याच्या काही गोष्टी त्यांना कल्पना पण नाही जयंत भाईंकडे की हे काय उद्योग चालू आहे. आणि सगळ्यांना सांगताना रायगड बँकेचं नाही, यांनी आव्हान्स कडनं लोन घेतलेलं आहे. आव्हान्स फायनान्स कंपनीकडे लोन घेतलेलं आहे. त्या फायनान्स कंपनीने परमिशन घ्यायला लागते चॅरिटी कमिशनरकडे, मुंबई वर्लीकडनं. त्या चॅरिटी कमिशनरने यांना लोन घेऊ नका, तुमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि आव्हान्स कंपनीचा हा व्याजदर जास्त असल्यामुळं तुम्ही यांच्याकडनं कर्ज घेऊ नका आव्हान्सकडनं. हे नाही म्हणल्यानंतर सुद्धा म्हणजे अगोदरच लोन घेऊन बसलेत. त्याची कॉपी माझ्याकडे आहे, मी ती कॉपी तुम्हाला देऊ शकतो. त्याबद्दल त्यांच्या घटना जी त्यांनी 2021 मध्ये केलेली आहे, नवीन घटना संस्थेची, या घटनेच्या कॉलम 14 मध्ये स्पष्टपणे दिलेले का संस्थेच्या साठी कुठल्याही प्रकारचं कर्ज प्रकरण करण्यापूर्वी स्पष्ट लिहिलेले का चॅरिटी कमिशनर जे मुंबईचे आहेत त्यांची पूर्व परवानगी घ्यावी, ती पण लेखी स्वरूपात. अशी कुठल्याही प्रकारची लेखी स्वरूपात पूर्व परवानगी घेतली गेलेली नाही. साधा अर्ज सुद्धा चॅरिटी कमिशनर मुंबई यांना देण्यात आलेला नाही. विना परवानगी 7.5 कोटी रुपयांचं आव्हान्स फायनान्स कडून कमर्शियल लोन घेण्यात आलेले संस्थेचं नावं, ज्या लोनसाठी संस्थेच्या प्रॉपर्टी, ज्या संस्थेच्या नावाने प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज ठेवण्यासाठी सुद्धा या घटनेच्या कलमांमध्ये स्पष्टपणे दिलेले की त्या मॉर्गेज ठेवण्यासाठी त्याच्यासाठी वेगळी परवानगी चॅरिटी कमिशनरची घेण्यात यावी, पण अशी तीही परवानगी घेतली गेलेली नाही. हे जे लोन आहे ते 12 फेब्रुवारी 2024 ला आव्हान्स फायनान्स कडून 7.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे. आणि ह्या कर्जासाठी जो अर्ज द्यायला लागतो तो अर्ज त्यांनी तब्बल 4 महिन्यांच्या नंतर म्हणजे 27 जून 2024 ला दिलेला आहे. आणि तो अर्ज त्या चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी 10 पानांची मोठी विश्लेषण वाईज ऑर्डर देऊन त्याच्यामध्ये का रद्द करावा याबद्दल विश्लेषणावर नमूद करून, म्हणजे ह्या पूर्वीचे संस्थेवर 10 कोटीपेक्षा जास्तचे कर्ज आहेत, संस्थेची तेवढी कॅपॅसिटी नाहीये, तर आपण कुठल्याही प्रकारचं नवीन कर्ज घेऊ नये असं स्पष्ट विवेचन देऊन तो अर्ज त्यांचा रद्द केलेला आहे. म्हणजे आज रोजीचं जे आव्हान्स फायनान्सचे जे 7.5 कोटी रुपयांचं कर्ज आहे संस्थेवर, हे बिना परवानगी, विना चॅरिटी कमिशनरच्या परवानगी ते कर्ज प्रकरण करण्यात आलेले आहे. आणि ह्या कर्ज प्रकारांवरती तत्कालीन जे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष यांच्या त्याच्यावरती स्पष्टपणे सह्या आहेत, नावं नमूद केलेली आहेत. म्हणजे विना परवानगी घेतले गेलेलं कर्ज आहे, आव्हान्स फायनान्सचं कर्ज आहे. या बाबतीत न्याय कसा लढा दिला जाईल अशा पद्धतीने याबद्दल आम्ही धर्मादाय आयुक्त जे रायगडचे आहेत, अलिबागला जे बसतात, त्यांच्याकडे पण आम्ही याच्याबद्दल मागच्या जवळजवळ 6 महिने ते 8 महिन्यांपासून लेखी अर्ज देऊन त्याचा पाठपुरावा करत आहोत. परंतु अजून तिथून कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर न मिळाल्यामुळे ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. त्यांच्याकडून ज्यावेळी कुठलीही कारवाई होत नाही, परंतु ते जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्या वरिष्ठ किंवा अपीलंद अथॉरिटीकडे जाता येत नाहीये. तर त्यांनी ज्यावेळी तो निर्णय देतील त्यावेळी आम्ही त्याच्यातलं जे अपीलंद अथॉरिटी असेल त्याच्याकडे आम्ही रितसरपणे अपील दाखल करू. तुम्ही वाशिंदाचा गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये या शाळेचा लिटिगेशन हे कोणी सामान्य नागरिक सुद्धा दाखल करू शकतो, त्याला काय सभासद असण्याची मर्यादा नाही. 3 वेळा तो मसुदा बदललेला आहे. बरोबर, मग त्या घटनेसाठी त्या याच्यासाठी तुम्ही पुढे काय केलेलं आहे का? कर्मचाऱ्यांकडे तुमचा पाठ केलेला आहे, परंतु या संबंधामध्ये तुम्ही या वर्षात त्यांनी जे कमर्शियल म्हणजे जे काय पैशाच्या रकमेबद्दल जे काय अफरातफरी केलेले किंवा घोटाळे केलेले त्याच्याबद्दल आम्ही रितसर अर्ज SP अलिबाग यांच्याकडे पण दिलेला आहे. संबंधित पोलीस स्टेशन जे खोपोली आहे तिथं पण दिलेलं आहे. त्या संदर्भात त्यांची चौकशी चालू आहे त्या आर्थिक घोटाळ्यांच्या बद्दल. दुसरं, जे न्यायालयामध्ये ऑलरेडी एक केस दाखल आहे, त्याचं
खोपोली पोलीस स्टेशन मधली जी FIR आहे त्याच्यातलं न्यायालयात प्रकरण चालू आहे. जे दुसरं आता नवीन वाशीचं जे दाखल झालेलं आहे ज्याच्यामध्ये गुरव आणि यांची नावं आहेत किशोर पाटील यांची, तर त्याच्या संदर्भात आता त्यांची चौकशी चालू आहे की त्याच्यात अजून कोणाकोणाचा सहभाग असू शकतो या संदर्भात ते चौकशीवर प्रलंबित आहे. ते चौकशी झाल्यानंतर त्याच्यात आणखीन कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे ते खुलासे होतीलच. एसीबीकडे आपण तक्रार केली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये SP मला आम्ही तक्रार केली होती. SP मॅडमने तो तपास खोपोली नगरपालिकेला पाठवला होता, सॉरी पोलीस स्टेशनला पाठवला होता. मग त्या गडदे साहेबांनी तो आमच्या अखत्यारीत येत नाही म्हणून तो गट शिक्षण अधिकारी खालापूरला पाठवला पंचायत समितीला. तिथं मग आम्ही त्या परब मॅडमला भेटलो. परब मॅडम म्हणले की आम्ही टीचर लोकांवरती फक्त कारवाई करू शकतो, संचालकावरती कारवाई करत नाही, आणि त्यांनी ते पत्र परत पोलीस स्टेशनला पाठवलं. मग त्या अनुषंगाने परवा 20 तारखेला शनिवारी मी PI साहेबांना नवीन अर्ज देऊन आलेलो आहे, आणि PI साहेबांनी मला आश्वासन दिलंय की त्याच्यामध्ये मी काय करायचा एक गुन्हा दाखल ग्रामीण हे करून घेईल, आणि तो त्याची कॉपी मी तुम्हाला देतोय, त्याची रिसिप्ट कॉपी. विशिष्ट व्यक्तीवर संचालकांवर आपण म्हणताय की बाबा अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, ते काय आहे? हा असं गट शिक्षण होत नाही अशी काही तरतूद आहे का? नाही, गट शिक्षण अधिकारी हे शिक्षकांच्या संदर्भातल्या ज्या काय तक्रारी असतील वगैरे त्याच्या संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार गट शिक्षण अधिकारी जे पंचायत समितीत नियुक्त केलेले त्यांना आहेत. परंतु संचालक मंडळ हे काय शिक्षण खात्याशी रिलेटेड येत नाही, ती प्रायव्हेट बॉडी असते ट्रस्टी, तर त्याच्या संदर्भात प्रायव्हेट तक्रार करू शकतो. ती आम्ही रितसर तक्रार केलेली आहे, त्याच्यात चौकशी करून पुढे कारवाई पोलिसांनी करण्याचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. प्रमाणे पहिले पोलिसांकडे जायचं असतं म्हणून SP मॅडम घेतात. त्यांनी ती वळवायची असती, कोणाकडे द्यायचं तर त्यांच्या अखत्यारी असतं, पण त्यांनी ते खोपोली पोलीस स्टेशनला पाठवलं होतं. मग त्यांनी वेळ काढून परत ते शिक्षण अधिकारी पाठवलं. आता तिकडनं परत इकडे आलंय, म्हणजे सगळा फुटबॉल चालू आहे, ते आम्हालाही लक्षात येते. त्याच्या मागं कोण ताकद लावते, काय लावतंय. तुम्ही पण बघितलं तिथं मागच्या वेळी जे आले होते त्यांचे नेते, आणि त्यांनी तुमच्यावरतीच आरोप केला होता, तर तुम्हालाही ते माहिती, तुम्ही त्या गोष्टीचं काय हे केलं नाहीये की ते नुसता दमदाटी करून हे असं करून चालणार आहे का? सांगा मला. पैशाच्या ताकदीवरती आज धर्मायुक्त पण का निकाल देत नाही? तामाटीमध्ये 49 लाख रुपये खर्च, एवढा आम्ही मसरूरकरांनी पत्र दिले, मी पत्र दिले असून सुद्धा काही होत नाही, याची कोण नोंद घेतच नाहीये. झाल्या आता घटनेच्या बाबतीत कैलाश गायकवाड आणि मी ह्या घटनेमध्ये त्यांनी यांचा प्लॅनिंग असा होता की संस्था अडचणी असल्यामुळे ही कुठल्याही न्यायालयाला देऊ शकते, मग कोणाबरोबर मर्ज करू शकते किंवा आर्थिक अडचणीमुळे असू शकतं, अशा घटनामध्ये बदल केली होती. मग मागच्या वर्षी मी आणि कैलाश गायकवाडनी त्यांना पत्र घेऊन ते कॅन्सल करायला लावलेलं आहे. नाहीतर कुठल्याही न्यायालयाबरोबर ही मर्ज करता येईल असं त्यांनी काढलं होतं. म्हणजे यांचे पुढचे प्लॅनिंग फार खतरनाक आहे. आताही तुम्हाला सांगतो की आपली जी पॉलिटिक्स मध्ये बंद पडली होती त्यावेळी काही टीचर लोकांचा या लोकांनी पगार दिला नाही. त्यात घोरपडे मॅडम वगैरे होते, त्या लोक स्वतःहून त्यांच्याकडे आले होते, आम्हाला थोडे पगार देऊन ते बाजूला तयार, पण त्या लोकांचं काही धैर्य नाही घेतला. ते लोक कोर्टात जाऊन आज सुप्रीम कोर्टात त्या घोरपडे मॅडम जिंकलेल्या आहेत, आणि त्यांनी 4 कोटीची रिकव्हरी काढलेली आहे. सुप्रीम कोर्टातून निकाल आलाय, आणि ते आता सगळे अटॅचमेंट करण्यासाठी त्यांनी पनवेल कोर्टात दाखल केलेलं आहे. मग आता ही 4 कोटी भरण्यासाठी मग परत तुम्ही बँकेत जाणार, मग आपली संस्थेची परिस्थिती म्हणजे थोडक्यात काय प्री प्लॅन चालू आहे. संस्थेला अडचणीत आणायची आणि त्याच्यावर कब्जा करायचा, हा प्लॅनिंग चालू आहे. कारण संस्थेची जी प्रॉपर्टी आहे जवळजवळ 150 ते 200 कोटीची ही प्रॉपर्टी आहे. 6 एकर आपली खोपोलीला आहे, 2 एकर आपली फाट्यावरती. आज भाव चाललाय 50 लाख रुपये गुंठा भाव चाललाय. या सगळ्या ह्याच्यावरती फार मोठं डोकं चाललेलं आहे. पाटणकर साहेबांनी जे ग्राउंड वगैरे दिले, डोनेट काय दिलं, चांगल्या हेतूने दिलेले. गोरगरिबांनी जे सगळे मिळून जी संस्था उभी केली त्याला सगळा कळंक लागलेला आहे. यांची जी कारवाई किशोर पाटील हे सगळ्यांना सांगतात की माझ्या वडिलांनी चालू, त्यांच्या वडिलांनी फक्त पॉलिटेक्निक आणले. हे RB मोरे वगैरे सगळ्यांच्या सारखे लोक ह्या लोकांनी संस्था चालू केली, पण त्यांच्या तुम्ही कधी पण सोयीदार बघितला तर तिथं त्यांच्या वडिलांचा पहिला फोटो येतो, ज्यांचं काम फक्त पॉलिटेक्निक परमिशन आणि KMC कॉलेज परमिशन आणण्यामध्ये आहे. म्हणजे हा किती मोठा हे चालू आहे. त्यांना कोणाला विचारले, माझ्या वडिलांनी चालू केले, असं करून तुम्हाला सगळ्यांना ते गप करतात. आता एक दुकानदार आहे जो तिथं शाळेच्या समोर आहे, ते म्हणतात दुपारची शाळा सुट्टी दरवाजा खोलतच नाही. म्हणजे आम्ही बिझनेस करायचा कसा, की निव्वळ त्याच्या एकट्याचा बिझनेस चालला पाहिजे, त्यासाठी तो गेट बंद झाला असतो, आणि त्याला टीचर लोक पाठिंबा देऊन त्यांना बळजबरी करून तो गेट बंद करायला लावतात. म्हणजे बाकी गिरायकांनी धंदा करायचाच नाही. म्हणजे एवढी सक्तीचं सगळं चालू आहे, आणि तुम्ही पत्रकार मित्र त्याच्यावरती काही करत नाहीयेत. हा माझ्यावर तुमच्यावर आरोप आहे की ते लोक एवढे वरटतायत तुमच्याकडे. म्हणजे वाघमारे साहेब पण तिथंच राहतात, सगळे आकाश जाधव पण तिथं राहतात, तहे पण तिथं राहतात. काय तुम्ही लोक सगळे आवाज करायला पाहिजे त्याच्यामध्ये.
एक एकटा माणूस किती करेल? मला संस्थेत उद्या नसलं तरी मला काय हरकत नाही. मी एक गावकरी म्हणून आपली संस्था आहे. माझ्या वडिलांचा पण तोच हेतू होता, काशीनाथ दादांचा पण तोच हेतू होता की गावकऱ्यांसाठी आपल्यासाठी पाहिजे. पण या लोकांनी विकायला सुरुवात केलेली आहे. काय संबंध आहे पनवेलचा माणूस इकडे डायरेक्टर व्हायचा? सारिका मॅडम, तुम्ही कधी काय विचारलं नाही त्यांना की बाबा पनवेलचा माणूस का डायरेक्टर होतो इकडं? मला तुम्ही आता सांगितलं. नाही ना, याच्यामध्ये घटनेमध्ये आहे ना, ते नाव लिहिलंय. काय संबंध काय? विपुल म्हात्रे त्याचं नाव आहे त्या डायरेक्टरचा. कसं काय तुम्ही त्याला हे करताय? म्हणजे आपण खालापूरवाल्याने ती सगळी विकूनच टाकायची. म्हणजे जसं आता पोद्दार शाळा आली, आपल्या ऍडमिशन गेलो, ₹1,00,000 द्या, 2,00,000 द्या, हे देत बसायचं. म्हणजे आपल्या हाय ती संस्था आपण वाट लावायची आणि ह्यांचा दुसऱ्याचा बिझनेस करायचा. म्हणजे सगळा हा प्रकार चालू झालेला आहे. ह्या शाळेमध्ये एवढ्या प्लॅनिंग करू शकतो मी आज स्वतः. मला बारणे साहेबांनी मदत करून फ्री लॉ कॉलेज मला ₹1 न दिल्लीला खर्च करता न जाता मला लॉ कॉलेजची परमिशन बारणे साहेबांनी दिली. आणि एका दिवसात मला चंद्रकांत पाटील साहेबांनी इकडची परमिशन दिली. दुसऱ्या दिवशी त्याचा लास्ट डेट होता, पण चंद्रकांत पाटील साहेबांनी पण मला एका दिवसात परमिशन दिली. तेव्हा लॉ कॉलेजची परमिशन चालू झाली. पण त्याचा ते कुठे उल्लेख करत नाहीत. मला काय हरकत नाही त्याला उल्लेख, माझा काय कुठे प्रसिद्धी पाहिजे. पण ज्यांनी आपल्याला मदत केली, कमीत कमी बारणे साहेबांना थँक्स तरी बोलायला पाहिजे. चंद्रकांत दादांना थँक्स करण्यासाठी बोलायला पाहिजे. पण नाही, कुठलाच प्रकार नाही. बारणे साहेबांना मी आणि माने सर गेलो होतो, प्रिन्सिपल दोघंच गेलो होतो मग पुण्याला. त्यांनी डायरेक्ट फोन लावला आणि 8 दिवसात आम्हाला परमिशन आली लॉ कॉलेजची. पण त्यांना त्याचा काही गांभीर्य नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त पैसे खाणे, भस्म्या रोग झालेला आहे, त्यांना दुसरं काही नाही. आणि तुम्ही ₹2.5 कोटी दरवर्षी डोनेशन मध्ये जमा होतात. आज पण ₹7,000 प्रत्येक विद्यार्थ्याचे कॅश म्हणून सीबीसी स्कूल गंगगिरीमध्ये घेतात. 700 विद्यार्थी आहेत, 49 लाख रुपये तर तिकडनं येतात. ₹15,000 शिशु मंदिरचे डोनेशन येतात. नंतर तुमच्या जनतामध्ये आलो, हे काय म्हणतात त्याला, बिना अनुदान, कोणाकडे 20,000, कोणाकडे 15,000. MSc डिपार्टमेंट यांच्याकडं. नंतर KMC कॉलेजमध्ये नुसता आकडा लिहितात, 3, 2, 1 असा. म्हणजे समजून जायचं तुम्ही. म्हणजे ते KMC मध्ये कधी वही दाखवत नाही. माझा त्यांना अर्ज आहे, जसा मी 1 वर्ष होतो ना, मी तुम्हाला पूर्ण हिशोब दिलाय, तसं तुम्ही गेले 10 वर्षे तुमचा हिशोब 10 वर्षापासून द्या मला. पण ते काय द्यायला तयार आहे. मसुरकर साहेबांची पण तीच मागणी आहे. साबळेंनी त्यांचा हिशोब दिलेला आहे, मग तुम्ही काय हिशोब द्यायला टाळाटाळ करताय? हा हिशोब तुम्ही जर कॅश जरी डोनेशन आहे सगळं आहे, पण त्याचा हिशोब तर द्या. हे पैसे तुम्ही कुठे वापरले, काय वापरले, द्यायला पाहिजे. 49 लाख रुपये तांबाडी शाळेला डेट वाईज ऋषी चाळके, काय तुझ्या ड्रायव्हरचा संबंध आहे? आणि आता अकाउंट चोरांनी काय केलंय, त्या ऋषी चाळकेच्या वहिनीला तिथं अकाउंटंट ठेवलंय. म्हणजे कोणाला बाहेर माहितीच हवं नाही. ती इलिजिबल पण नाहीये आणि तिला अकाउंटंट ठेवले. म्हणजे तुमच्या डोनेशनच्या पैशाची कुठं खबर जायला नाही पाहिजे, त्यासाठी तिला तिथं ठेवलं गेलेलं आहे. नंतर रिटायर्ड टीचर जे झालेले आहेत, तेंडुलकर मॅडम असू द्या किंवा मेनन मॅडम असू द्या, हा मराठी पण रिटायर आहे, यांना काय ठेवायची गरज आहे? रिटायर झालेत ना. ती मेनन मॅडम 12 वर्ष झाले रिटायर झालेत. तेंडुलकर मॅडम 2021-22 मध्ये रिटायर झालेत. म्हणजे यांचे जे खोटे मोठे ठराव केलेले आहेत, खोट्या गोष्टी लपवण्यासाठी या लोकांनी बाहेर काढावं नाही म्हणून यांना तिथं ठेवले गेलेलं आहे, दुसरं काही नाही. कारण आता आपले जवळ नवीन जे मुली शिकतायत हे जातात नोकरीला मॉलला. इकडं जॉब असताना त्यांना जुन्या रिटायर व्हायचे होते त्यांना तुम्ही रिटायरमेंट न देता त्यांना ठेवलेले आहेत 40-50 हजार रुपये पगार देऊन. तेवढ्यात 10,000 मध्ये 5 मुली लागले असते का नाही? म्हणजे या तिघांच्या पगारामध्ये 15 मुलींना काम भेटलं असतं का नाही? पण ते बघत नाही. त्यांनी जाणून बुजून या सगळ्यांना इथं कामावर ठेवले. म्हणजे यांच्या सगळ्या खोट्या इलेक्शन असो, खोट्या ठराव असो, हे लपवण्यासाठी यांना सगळ्यांना ठेवलेलं आहे. हा माझा आरोप आहे. त्यांच्यावर तुम्ही काय ठराव करण्यासाठी समोर आमचा पत्रकार परिषद ठेवा. मी जे काय आरोप करतो त्याचं उत्तर द्यावा. मी तर पत्र मागून त्यांना बरेच वेळ खुलासा मागितलं, त्यांनी माझ्या एकही पत्राला उत्तर दिलं नाही. हे जे काय मी आरोप करतोय मी तुमच्या समोर त्यांच्याबरोबर बसायला तयार आहे आणि त्यांनी खुलासा करावा. भले तिथं KTC मध्ये बसूया, त्यांनी खुलासा करावा प्रत्येक पत्राचं. हे जे काय मी आरोप करतो त्यांनी खुलासा करावा. का लपतायत ते? आपण जे म्हटलं घटना असते शिशु मंदिर मधनं जे वया विकले जातात, त्या एक सचिन हडप म्हणून तिथं एक क्लेरिकल आहे, त्याच्यामध्ये होणाऱ्या प्रॉफिटमध्ये त्यांनी $2.25 लाख संस्थेकडे दिलेत. त्याच्या होणाऱ्या प्रॉफिटमध्ये तर त्यांनी तो विकतो त्याला विकायला परमिशन आहे, पण त्याला होणाऱ्या प्रॉफिटमध्ये त्यांनी $2.25 लाख गेल्या वर्षी संस्थेत जमा केले. पण गेले 10 वर्ष त्यांनी जमा का नाही केले हे विचारलं तरी त्यांना उत्तर नाहीये. असं कळण्यात आलंय की ते पैसे किशोर पाटलाला तो देत आहे. ते $2.25 लाख दरवर्षी त्यांना दिले जात आहेत.
हे दादांची बाईट ऐका. कारभाराच्या संदर्भात आमचे सहकारी यशवंत साबळे यांनी तिथे ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीनं कारभार चालतो त्या संदर्भात यापूर्वी देखील शंका उपस्थित केलेल्या होत्या. जे चॅरिटी कमिशनर आहेत त्यांच्याकडे त्यांनी काही तक्रारी केलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीतली अनियमितता आहे, काही बाबतीमध्ये पैशाचा अपव्यय केलेला आहे आणि भ्रष्टाचार, अशा सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी दिसत आहेत. या संदर्भामध्ये यशवंत साबळे यांनी संस्थेचा सभासद या नात्यानं दाद मागितलेली आहे. मी सुद्धा या संदर्भामध्ये हे जे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरणार आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये लाखो विद्यार्थी घडलेले आहेत आणि एक मोठी संस्था, या संस्थेचा आधार सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे कोणाच्याही चुकीच्या कारभारामुळे ही संस्था वेठीस धरली जाऊ नये या दृष्टिकोनातून मी एक लोकप्रतिनिधी जिल्ह्याचा या नात्यानं निश्चितपणानं आमच्या या परिसरामधल्या लोकांच्या मागणीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला प्रश्न आहे, या प्रकरणामध्ये आपण यशवंत साबळे यांना पाठिंबा दिला, आपली पुढची भूमिका काय असणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिजाऊ आणि सावित्री. नाही कळलं, मला पत्र भेटलंय, मी चॅरिटी कमिटीचा अर्ज केला होता, त्यामध्ये कळलं की अशी इलेक्शन झाली. त्याच्यामध्ये असं नमूद केलं की मार्च पासून ही इलेक्शन लागू होईल. नवीन नेल जी लागू होईल ती 2026 मार्च पासून लागू होईल. साहेब, पण जेव्हा निवडणूक लागते त्यावेळेस धर्मदाय आयुक्त तो निवडणूक पाहिजे. खरं मग हे असताना सुद्धा यांनी शेका पक्षाचा उपसरपंच जो आहे देवळाचा भूषण कडो त्याला नेमला गेलेला आहे. म्हणजे किती भ्रष्टाचार, आता याचा तुम्ही विचार केला, पत्रकारांनी विचार करावा आणि त्यांना प्रश्न विचारावा कसं काय त्यांना तुम्ही हे केलं. आणि जो 2021 मध्ये अजय भारती होते त्याच्यावरती पण आज अफरातफर म्हणून रायगड बँकेत केस चालू आहे. केस म्हणजे त्याच्यावरती हे चालू आहे, तो फरार असतो प्रत्येक वेळा. म्हणजे अशा लोकांना तुम्ही तिथं नेमून इलेक्शन लावली म्हणजे किती प्रकार हा चाललाय. इलेक्शन कशी बिनविरोध इलेक्शन कशी होऊ शकते. आज तुम्हाला सुद्धा इलेक्शन ही इच्छा असते की आपण काहीतरी संस्थेसाठी काम करावं, तुम्हाला त्याची माहिती भेटलीच नाही. म्हणजे ही छोटी इलेक्शन रद्द व्हायलाच पाहिजे काय नाही असं मत आहे माझं. हा, संतोष जंगम, विषय असा आहे संतोष जंगमच्या आका. तुम्ही इतर सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क केला का त्या संदर्भात की त्यांना या इलेक्शन बद्दल काय माहिती होती आणि असं काय झालं? नाही, त्यांना माहिती नव्हती. शेत माझे 2 मित्र आहेत त्याच्यामध्ये, कैलास गायकवाड आणि संजय पाटील. शेठ आमच्या सह्या घेतल्या, आम्हाला कुठल्याही प्रकारचं सांगितलं नाही. जेव्हा तुम्हाला परवा माहीत पडलं ते संतोष जंगम आमच्याकडे आला आणि आम्हाला सांगितलं, अरे तुमचा फायदा केला, हात मिळवलं, तुम्हाला मी मेंबर केलं म्हणून त्यांनी सांगितलं. हे कैलास गायकवाड आणि संजय पाटील हे माझ्या ऑफिसमध्ये येऊन स्वतः येऊन सांगितलं. शेठ आम्हाला ह्याच्यातली काही कल्पना नव्हती इलेक्शन झाली म्हणून. आणि तुम्ही ही रद्द करा, काय करा, तुमच्या मनाला तुम्ही पटेल ते करा, त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं. संतोष जंगमला खूप मोठ्या सवय आहेत खोट्या सह्या मारायच्या. तर तुम्ही जर हँड रायटिंग वाल्याकडे गेले तर संतोष तुम्हाला बरेच मसूरकर साहेब स्वतः बोललेत की मागच्या इलेक्शनला माझी खोटी सही मारली, मला माहित नाहीये काय. असा बराच प्रकार आहे. आणि अजून एक सह्याद्री विद्यालयावरती पण गुन्हा दाखल झालेला आहे पनवेलमध्ये. तिकडं पण पैशाचा अफरातफर म्हणून केस चालू आहे. बरेचशा संस्थेवरती केसेस चालू आहेत. यांचा एकच आहे की ही संस्था अडचणीत आणायची आणि कोणतरी बोलणार मी पैसे लावतो, संस्था मला द्या. म्हणजे ही आपल्या खोपोलीच्या हातातून ही संस्था काढायच्या पद्धतीने आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं, ही 8 एकर जागा आहे, ही 200 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती हा सगळा मोठा डोळा आहे, बाकी काही नाही. कर्ज आता मी होतो त्या मागच्या वर्षीपर्यंत आहे, मार्च पर्यंत 9,85,000 रुपये कर्ज होतं. सॉरी 9,85,00,000. ते आव्हान्स आणि रायगड बँकेचे होते 2,35,00,000 आणि 7.5 लाख कोटी आव्हान्स फायनान्सचे आणि 25-25 लाख आमचे मेंबर लोकांचे, ते 5 कोटी. नाही, पण त्यांनी 3.5 कोटी 4.5 कोटी अगोदर काढले होते आणि नंतर वाढीव करून ते 3.25 केलेले आहे. ते 2020 का 21 काढलेले होते त्यांनी. आणि सर्वात महत्त्वाचं हे कर्ज घेताना त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, याला जबाबदार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी असायला पाहिजे. यांनी वैयक्तिक प्रॉपर्टी द्यायला पाहिजे आणि यांनी संस्थेची प्रॉपर्टी घाण दिली, त्यांना अधिकार नाहीये. वकील साहेब तुम्हाला पक्काच्या कायद्याप्रमाणे सांगितलंय, संस्थाची प्रॉपर्टी ते घाण ठेवू शकत नाही. तुम्ही आत्ताही सगळे उतारे बघितले, त्याच्यावरती रायगड बँकेचे त्याच्यावरती बोजा ठेवला गेलेला आहे. या ठिकाणावर काय गुन्हा वगैरे दाखल केला? माझं चालू आहे सर, लढाई चालू आहे.
साहेब, आपण साहेब असं म्हटलं आता बॉडी नवीन झाली आणि ती या मार्चपासून सुरू होणार. दाखवलेली आहे बिनविरोध. ती निवडणूक त्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये घेतली असं दाखवून, म्हणजे जेव्हा आम्ही चॅरिटी कमिशनरकडे त्याबद्दलची माहिती मागवली तर त्यांनी फेब्रुवारीत आम्हाला ती सगळी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यात असं दाखवण्यात आलेलं आहे का ऑक्टोबर 2025 मध्ये ही निवडणूक झाली आणि ती बिनविरोध झालेली, आणि त्या निवडणुकीची जी नवीन कार्यकारिणी आहे ती मार्च 2026 पासून पुढे प्रोसीड होणार आहे. परंतु त्या संदर्भात जो अपील करण्याचा किंवा त्या इलेक्शन संदर्भात जी काय तक्रार करण्याचा जो काळ होता तो 30 दिवसांचा सुरुवातीचा होता. तर त्यांनी ती खुलासाच होऊन नाही दिला का ती निवडणूक झालेली आहे, नवीन कार्यकारिणी. तरी त्या संदर्भात आम्ही विलंब माफीचा अर्ज दाखल करून तो विलंब माफ करून मिळावा आणि त्या निवडणुकी संदर्भात आमचं अपील मान्य करून घेण्यात यावं, अशा प्रकारचे आम्ही चॅरिटी कमिशनर रायगड यांच्याकडे अर्ज केलेले आणि अपील दाखल केलेले. बिलं आहेत जे ते पॉलिटेक्निकचे बिलं वगैरे होते त्याच्यामध्ये त्यांनी भास्कर लांडगे व केदारी यांना मेंबर केलेले आहेत. त्याची कुठंची पैशाची एंट्री नाहीये, त्या बिलापोटी त्यांनी मेंबर करून घेतलेला असा सगळा प्रकार घडलेला आहे. माझे एवढे बिलं बाकी आहेत तेवढे बिल. अशी कुठली बिल्डिंग आहे ज्याचा रेट 4,500 2013 मध्ये आम्ही सुद्धा बिल्डिंगा बांधले 1200-1300 रुपये स्क्वेअर फीटने बांधल्या. त्या बिल्डिंगचा रेट तुम्ही बघितलं तर 3,500-4,000 आहे 2013 मध्ये. मग त्याच्यामुळे तर 10 मेंबर काय 20 मेंबर करून घेऊ शकतो ना त्याचं बिल काढण्याचं तुम्ही. आम्ही माझी मागणी तीच आहे, चौकशी लावावी, या सगळ्या गोष्टीची चौकशी लागावी, सगळे बिल सगळे चेक व्हा. माझी मागणी तीच आहे, दुसरं काय नाही. आणि आता एवढं सुद्धा होऊन सुद्धा आता सुशी मंदिरला नवीन काम चालू केलंय ते पण अबू जळगावचा नातेवाईकच करतोय. म्हणजे सगळे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. हेच लोक जेव्हा फॉरेनला जातात इकडनं त्यांना डॉलर पोहोचायचं काम पण आपूच करतो. फॉरेन लागतात ना पैसे. आता तो बोल अशिक्षित आहे हे आहे, आता तो डॉलर पोहोचवतो म्हणल्यानंतर ते म्हणतात तो पाहिजेच ना मेल. असं काय करता? मला मी ओपन तुमच्या समोर बोलतोय अजून. हा त्याला धरून प्रश्न आहे माझा हा की माझ्या तुमची अशीच छोटीशी प्रेस कॉन्फरन्स झाली होती. तर तुम्ही काही कागदपत्र आर्थिक वरची जी काही ठेवली होती त्यात हे ज्या ठेवी ठेवून सदस्य झाले त्यांनी कर्ज काढून त्या सगळ्या ठेवी ठेवल्या आणि अशा काही सदस्यांच्या त्या कर्जाचं व्याज ते संस्थेच्या पैशातून भरलं गेलं असं काय? मग तेच सांगतोय मी. आता तुम्ही मुद्द्यावर आलात. हा जो कॅश जी गायब होती हा त्यांचा पर्सनल व्याज भरण्यासाठी जातं. आता 25 लाखाचं व्याज म्हणलं साधारण 11-12% तर 25 ते 30,000 महिन्याला व्याज होतोय. मग 30,000 रुपये महिन्यात अशी कुठली इन्कम आहे की असं कोण एवढं दिनेश किंवा असो अबानी असो हे मुद्दाम बाबा संस्था चालवण्यासाठी खिशातनं 30,000 रुपये भरून करणार आहे? सांगा मला. तुम्हाला जरी उद्या मेंबर घेतले तुम्ही म्हणाल की मला मेंबर करावी 25, तुम्ही तरी 30,000 भरणार आहात का? सांगा मला. मग तुम्ही त्यांना विचारा ना हे पैसे 30,000 येतात कुठं तुम्हाला व्याज भरायला? आम्हाला असं समजलं आहे की ह्याच्याच मुद्द्यावर प्रश्न विचारतोय की जे 25 लाख रुपयाची जी रक्कम जी आहे त्यांनी भरली आता त्याची सत्य पडताळणी म्हणजे भरली किंवा नाही भरली तो त्याचं काय असं काय आहे का? त्याच्यात त्यांनी असं केलेलं आहे. कागदावर दाखवलं गेलेलं की बाबा ह्याचे पैसे भरले. नाही काही सदस्य असे केले गेलेले आहेत का संस्थेचेच पैसे ठेकेदारांच्या नावाने 2 ठेकेदारांच्या नावाने 12.5 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्या ठेकेदारांनी ते पैसे संबंधित व्यक्तीच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले आणि त्यांनी ते परत मंडळाच्या नावावर ट्रान्सफर करून हे माझे 25 लाख रुपये घेऊन मला मेंबर करा. म्हणजे संस्थेच्याच पैशातून फक्त फिरवून ते परत संस्थेला देण्यात आले आणि मेंबर केले गेले. असे पण काही सदस्य केलेले. दर वर्षाला मग हे प्रशांत डिजिटल वगैरे काय आहे 23 लाख, हे तुमचे 13 लाख दिनेश ऋषिकेश चाळके हे व्याजासाठी त्यांच्या नावाने उचललेले पैसे आहेत सर. हे त्यांच्या व्याजाने तुम्ही ते म्हणजे क्रॉस एंट्री चेक करू शकता. म्हणजे ह्या संचालकाचे व्याज ह्या ऋषी चाळकेच्या अकाउंट मध्ये गेलेले आहेत. तुम्ही बँकेचं स्टेटमेंट काढलं ना हे भेटेल. माझी इन्क्वायरी मागणी तीच आहे, CID असो का पोलिसांकडनं तुम्ही ताबडतोब हे सगळे बँक स्टेटमेंट वगैरे ताब्यात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे उल्लेख होतील की यांच्या अकाउंटला कुठल्या अकाउंट मध्ये पैसे आलेले आहेत. मी स्वतः बघितलेत काही एंट्र्या की यांचे व्याजा भरले गेलेले आहेत त्या पैशामधनं. हे जेव्हा अडचणी होते गेल्या वर्षी मी स्वतः यांचे व्याज भरले 31 लाख रुपये. अजून काय सांगू तुम्हाला. आणि ते चेक पेमेंटने भरलेत. त्याच्या एंट्री आहेत माझ्या बँक स्टेटमेंटला. जंगम माझ्याकडे रडला याच्या आपल्याला व्याज भरायला लागेल असं आहे तसं. ठीक आहे बाबा मी भरतो तू दे मला कधीपर्यंत. म्हणजे मी स्वतः पुरावा आहे दुसरा कोण नको. मी चेक पेमेंटने केलेले आहेत. दिले का पैसे परत? नाही दिले अजून पैसे परत. आता वर्किंग पण सरकार बीजेपीचं आहे, घरी पण आहे, तुमचं सरकार आहे.
आता काहीतरी 8 दिवसापूर्वी काहीतरी मोदी साहेबांनी पण आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय चालू केलं की कोणाची काय तक्रार असेल त्या व्यवसायावर हे करा, असं काही तुमच्याकडून पत्रावर करण्यात आलेलं आहे का? किंवा चालू केलं आता हे बरेचसे केले. वकील साहेब मला खूप मदत करतायत. आज आम्ही मेल वगैरे करून ते सगळे आता करतोय. आपल्या आहेत भुसे साहेब वगैरे त्यांना भेटून काय असं भुसे साहेबांना- आता परवाच माझी बोलणी झाली ताईंबरोबर. ताईंना सांगितलं भुसे साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन द्या ताई मला. आपण जाऊन बोललो, ताईंना मीच बोललो की भुसे साहेब. कसं आहे, सत्ता असतानाही जर तुम्हाला इतका वेळ लागतोय. मी पक्षात येऊन आत्ताच आलोय साहेब. मी जस्ट आलोय. मी जस्ट या पक्षामध्ये जस्ट आलेलो आहे आणि मला खूप सहकार्य मिळते. अजयराव, मुकेशराव आणि दादांकडनं पण, प्रशांत दादांकडून खूप सहकार्य मिळते. त्यामुळे मी पुढे जाऊ शकलो याच्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी मी अर्ज केलेले आहेत. पोलिटिशियनला सुद्धा अर्ज केलेले आहेत. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ येऊ शकतो. खालापूर तालुका शिक्षण वेळेत पत्र दिलं पण त्यांनी कुठल्याही पत्राचं उत्तर मला देत नाहीये. त्यामुळे वारंवार मी वरती तक्रार केलेल्या आहेत. आता हा मी दादांकडे पण गेले, प्रशांत दादाकडे मला त्याच्यामध्ये मदत होत आहे. ते आता दादांनी प्रॉमिस केले की मला अधिवेशनात हा प्रश्न विचारून याच्या छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. अजून काय प्रश्न होता साहेब तुमचा? जो काही भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार म्हणजे संतोष तुम्ही आणि हे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकार लोक बघायला. आज जो माणूस खोटे कॉपचे लोक पण खालापूर तालुक्यामध्ये तुम्ही बघताय नगरपालिकामध्ये खोटे जातीचे दाखले देऊन मेंबर करतोय. म्हणजे याचा भ्रष्टाचाराचा लिमिट झालेला आहे. पण त्याला कोणी थांबू शकत नाहीये. आणि आपण खोपोली आणि जो बाहेरचा माणूस इकडे येऊन मेंबर देतोय, जर बाहेरचा माणूस इथं मेंबर होत असेल म्हणजे त्याच्यामध्ये किती अपराधपर आणि काय पैशाच्या उलाढाल झाल्या त्या आपल्यालाही कळत असेल की अंडर टेबल काय झालं असेल, काय मताने त्यांनी त्यांना मेंबर केलाय हे आपल्याला सांगायची गरज नाहीये. तो म्हणतो या कंपनीच्या नावाने केलं ते काही होत नाही. उगाच खोटं करून तो लोक रेटून बोलतो. त्याचं एकच काम आहे संतोष जंगमचं, कुठलंही खोटं बोलायचं पण असं रेटून बोलायचं की समोरच्याला ते खरं वाटलं पाहिजे. आता पण त्यांच्यावरती PF ची केस चालू आहे KMC कॉलेजवरती. तेही तुम्हाला माहिती आहे का? PF भरले गेले ना. PF भरले गेलं नाही, त्यांच्यावरती केस चालू आहे. अशा बरेच केसेस चालू आहेत. उद्या काय होणार आहे? कोणतरी मोठा सावकार आणणार, अरे ही संस्था फार अडचणीत आलेली आहे, आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि ही संस्था ही विकू, आपण त्याला देऊन टाकू. हा सगळा प्रकार चालू आहे. त्याला आता वर्षात जर तुम्ही सावध नाही झालात तर आपण फार अडचणीत येणार. ही KTSP संस्था आपली राहणार नाही. ही कुठल्या तरी प्रायव्हेट मालकाची. अबू जळगावकरनी सुद्धा प्रस्ताव दिला होता की पॉलिटेक्निक मी विकत घेतो. का विकत घेतो? खोपोलीमध्ये नाहीये. खोपोलीची लोक संस्था चालू शकत नाही का? तुम्हाला विकण्यासाठी घेतलेली संस्था. हा त्यांनी प्रपोजल दिला होता आणि त्याची माहिती त्यांनी मलाच विचारलं होतं, मी हे विकत घेतो. त्याचे साक्षीदार बरेच लोक आहेत. माझे मत आता पण माझं मत एकच आहे की 2 ते 3 वर्षामध्ये या संस्थेचं कर्ज आपण नील करू शकतो. एवढी त्या संस्थेमध्ये इन्कम आहे. डोनेशन कमी करून सगळं कमी करून सुद्धा 2 ते 3 वर्षामध्ये याचं कर्ज आपण क्लिअर करू शकतो. म्हणजे विकास करून सुद्धा, बिल्डिंगा बांधून सुद्धा आपण फाट्यावरती जागा आहे तिथं फार्मसी कॉलेज चालू करू शकतो. लॉ कॉलेज पण आता लॉ कॉलेजसाठी जी बिल्डिंग बांधली होती ती गंगगिरीला दिली आणि लॉ कॉलेजचे पोरं 4-5 खोल्यामध्ये त्यांना बसवलंय. त्या लॉ कॉलेजचा एक नियम आहे पण ती बिल्डिंग पण त्याला देत नाहीये. आताही संतोष जंगमने तिथं फॉर्म भरला आहे. मोबाईलवरती बघून तो परीक्षा लिहितोय. जावा पत्रकार साहेब तुम्ही कॅमेरा ठेवून बघा. एक तुमचा कारवाई तो पण तिथं KMC कॉलेजमध्ये परीक्षा देतोय. तो एकटा वर्गात परीक्षा लिहितोय. तिकडचे मुलं काही बोलू शकत नाही कारण त्यांना काढले जातील. KMC कॉलेजमध्ये ती कुठली तुमची परीक्षा आहे ना तो देतोय. सेक्रेटरी तुमचा एकटाच पेपर लिहितोय त्या वर्गामध्ये, समोर गाईड आणि पेपर लिहितोय. संतोष जंगम लॉ परीक्षा देतोय, मोबाईल लिहितोय आणि परीक्षा लिहितोय. परवा 8-10 जणांवरती कारवाई झाली. जेव्हा हे सगळं भाडं मी येतो म्हणल्यानंतर त्यांनी लगेच कारवाई दाखवली पण संतोषवरती कारवाई नाही केली. काय आता तुम्ही म्हणतो पुरावा काय? आता पुरावा नाही बाबा माझ्याकडे. मला पण मी काय तिथं स्वतः मला जी माहिती भेटली ती तुम्हाला मी माहिती पुरवतोय. वकील साहेब तुम्ही यशवंत साबळे बरोबर हा न्यायालयीन लढा लढताय. एकंदरीत कुठे कुठे याबाबत आपण दाद मागताय आणि काय आतापर्यंत तुम्हाला निष्पन्न झालं? सुरुवातीला जेव्हा यशवंत साबळेंनी सुरुवात जी केली ती पहिले त्यांचा जो विद्यार्थीच्या संदर्भात जे भांडार आहे, पुस्तक भांडार, त्याच्या संदर्भात जी तक्रार होती, जे सेक्रेटरी आहेत आता तत्कालीन पण आणि आता सध्या जरी असलेले सेक्रेटरी, तर त्याच्यात जो स्टॅम्प पेपर बाबतचा जो घोटाळा होता त्याच्या संदर्भात आम्ही सर्वप्रथम तक्रार केली. पोलीस स्टेशनकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याबद्दल जे सब रजिस्टर ऑफिस असतं म्हणजे दुय्यम निबंधक खालापूर यांचं ऑफिस, त्यांच्याकडे याबाबत खुलासा मागवला. त्यांच्या दिलेल्या पत्र व्यवहारातून त्यांनी हा खुलासा केला का हा स्टॅम्प पेपर जो होता तो आम्ही ह्या तारखेला
डिस्पॅच केला होता आणि त्याच्या 2 महिनेपूर्वी हा कसा वापरला गेलेला आहे, तर त्या संदर्भातले त्यांनी कागदपत्र सगळे पोलिसांना प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि त्या कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर, म्हणजे केवळ आमच्या तक्रारीवर नाही तर त्या कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर पोलीस स्टेशन मार्फत तो जो संबंधित तत्कालीन जे कोण हे होते सेक्रेटरी आणि आजही आहेत ते, त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला होता. तो आता न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. हे पहिलं प्रकरण होतं. त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण होतं ते जे कर्ज बाजाराप्रमाणातलं, म्हणजे कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी चॅरिटी कमिशनरची न घेता जे आव्हान्स फायनान्स कडून जी कॅपिटल संस्था आहे त्यांच्याकडून हे मोठं कर्ज जे घेतलं गेलेलं आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही जी फोरम आहे म्हणजे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार केलेली आहे. आणि त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली का जे महाराष्ट्राचे वरळीला जे मुख्य धर्मादाय आयुक्त बसतात त्यांना ती परवानगी नाकारलेली आहे. त्या संदर्भात पण आम्ही न्यायालयीन लढत देतोय. तिसरं जे प्रकरण आहे ते वाशीमध्ये ऑलरेडी FIR दाखल झालेली आहे. त्याच्यामध्ये सेक्रेटरी आणि एक विश्वस्त जे आहेत गुरव म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कॉन्शियसली त्याचा फॉलोअप घेतोय. त्याच्यामधली जी काय माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे ती माहिती आम्ही त्यांना पुरवतोय. त्याच्यात त्यांचा तपास झाल्यानंतर आणखीन काही संस्थेतल्या पदाधिकारी किंवा विश्वस्तांवरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. हे तिसरं प्रकरण आहे. चौथं जे प्रकरण आहे का ही इलेक्शन संदर्भात त्यांनी जी काय अनियमितता पाळलेली आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं इलेक्शन हे जेव्हा लोकांनी निवडून दिलेले सदस्य किंवा त्या सदस्यांमधून निवडून दिलेले प्रतिनिधी यांच्या मार्फत केलं गेलं पाहिजे. परंतु एवढ्या मोठ्या संस्थेचं म्हणजे खालापूर तालुका शिक्षण प्रसारण मंडळ ही तालुक्यातली एकमेव जवळजवळ 16 ते 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेली एवढी मोठी संस्था असताना ह्याच्यामध्ये ही गोष्ट किती चुकीच्या पद्धतीने केली जाते का बिनविरोध निवडणूक घेतली गेली जाते. तर ह्या बिनविरोध निवडणूक घेतली गेलेली आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही दाद मागितलेली आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा आमचा लढा चालू आहे. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी आमचा याच्या संदर्भातला जो लढा आहे तो चालू आहे. यशवंत शेवट भाजप पक्षाने तर याबाबत आपल्याला साथ दिलेली दिसते. काय आव्हान कराल खोपोलीच्या आणि खानापुराच्या नागरिकांना? खोपोली सगळ्यांनी उठाव करून या जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना बाहेर काढावं. चांगल्या संस्था लोकांकडे जसे पत्रकार सारखे एक प्रतिनिधी किंवा वकील असो द्या किंवा डॉक्टर असो द्या असे चांगले प्रतिनिधी तिथे येऊया आणि त्यांनी संस्था चालावी. आणि हा कुठला नियम नाही, ह्यांनी काढलेला नियम आहे 25 लाखाचा. आजपर्यंत मला वाटत नाही कुठल्याही भारताच्या संस्थेमध्ये असे पैसे देऊन मेंबर करा हे मी पहिल्यांदाच ऐकलं. पण आता मी ते सुद्धा भरले पैसे 25 लाख आणि मेंबर झाले. आणि मी भरल्यामुळं आज सगळा हा भ्रष्टाचार भरला. ह्यांना भ्रष्टाचार करायचा होता म्हणून त्यांनी हे सगळे 25 लाखाचा नियम लावला. आजपर्यंत जगात म्हणजे भारतात तर कधी मी ऐकलं नाही की कुठल्याही संस्थेमध्ये पैसे भरून तुम्ही मेंबर होऊ शकता. म्हणजे निव्वळ ह्यांना सगळं फसवणूक करायचं होतं. पण आपण खोपोलीकरांनी जर एकदा मत केलं हे जे लोन आहे ते सगळे मिळून हे आपण कर्ज पटकन भरू शकतो आणि ह्यांना बाहेर काढू शकतो. आणि माझ्या असलेले 25 लाख रुपये ते सुद्धा मी डोनेट करायला तयार आहे या लोनमध्ये. मला 25 लाख रुपये परत करू नका. ते पैसे माझे तुम्ही डोनेशन म्हणून ह्या कर्जासाठी घेऊन टाका.